जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 12. विवेक वैराग्य. समास 8. काळरूप. आपल्याला या समासात एक मौलिक सूत्र कळणार आहे. समर्थ रामदास म्हणतात, काळाचा संबंध रूपाशी आहे, परब्रह्माशी नाही. परब्रह्म हे अरूप आहे, त्यामुळे काळाचा आणि परब्रह्माचा संबंध नाही. परब्रह्माला भूतकाळ, वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळ असत नाही. सृष्टीला उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे, त्यामुळे काळाचा संबंध सृष्टीशी आहे. केव्हा उत्पन्न झाले, किती काळ राहिले आणि केव्हा लयाला गेले, या प्रश्नांची उत्तरे काळात्मक आहेत. हे तिन्ही प्रश्न परब्रह्माला लागू नाहीत. म्हणून परब्रह्म हे कालातीत आहे. साधकाने आकारात न अडकता निराकाराचे चिंतन करून दृश्य पदार्थांच्या बाबतीत उदास राहावे आणि भगवंतांचे चिंतन करीत आपला संसार समाधानाने करावा. भगवंतांची प्राप्ती झाली म्हणजे आपले जगणे सार्थकी लागले असे समजावे. हेच ते समास 8 मधील सूत्र आहे. विस्तृतपणे आपल्याला समासात ऐकायला मिळेलच. समास ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनल मोठा होत चाललाय, पण तुमच्या प्रेमाने मोठा झाला, तुमच्या सहकार्याने तो मोठा झालाय. असाच मोठा होत राहण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा. चला ऐकूया. दशक 12. विवेक वैराग्य. समास 8. काळरूप निरूपण. श्रीराम. मूळ माया जगदीश्वर, पुढे अष्टधेचा विस्तार. सृष्टीक्रमे आकार आकारला. हे अवघेच नसता निर्मळ, जैसे गगन अंतराळ. निराकारी काळवेळ काहीच नाही, उपाधीचा विस्तार झाला. येथे काळ दिसोना आला. येरवी पाहता काळाला ठावची नाही. एक चंचळ एक निश्चळ, या वेगळा कोठे काळ. चंचळ आहे तावत काळ, काळ म्हणावे. आकाश म्हणिजे अवकाश, अवकाश बोलीजे विलंबास. त्या विलंब रूप काळास जाणोनी घ्यावे. सूर्याकरता विलंब कळे, गणना सकळांची आकळे. पळापासून निवळे युगपर्यंत. पळ घटिका प्रहर दिवस, अहोरात्र पक्षमास. षण्मास वरीस युगास ठाव झाला. कृत त्रेत द्वापार कळी, संख्या चालिली भूमंडळी. देवांची आयुष्ये आगळी, शास्त्री निरोपिली. ते देवत्रयाची खटपट, सूक्ष्म रूपे विलगट. दंडक सांडता चटपट, लोकांस होते. मिश्रित त्रिगुण निवडेना, तेणे आद्यंत सृष्टी रचना. कोण थोर कोण साना, कैसा म्हणावा. असोही जाणत्याची कामे, नेणता उगाच गुंते भ्रमे. प्रत्यये जाण जाणो वर्मे, ठाई पाडावी. उत्पन्न काळ सृष्टी काळ, स्थिती काळ संहार काळ. आद्यंत अवघा काळ विलंबरूपी. जे जे जये प्रसंगी झाले, ते ते काळाचे नाव पडिले. बरे नसेल अनुमानले, तरी पुढे ऐका. पर्जन्यकाळ शीतकाळ, उष्मकाळ संतोषकाळ. सुख दुःख आनंद काळ,
प्रत्यय येतो. प्रातःकाळ मध्यान्हकाळ, सायंकाळ वसंतकाळ, पर्वकाळ कठीण काळ, जाणीजे लोकी. जन्मकाळ बाळत्व काळ, तारुण्यकाळ वृद्धाप्यकाळ, अंतकाळ विषमकाळ, वेळरूपे. सुकाळ आणि दुष्काळ, प्रदोषकाळ पुण्यकाळ, सकळ वेळा मिळोन काळ, तयास म्हणावे. असते एक वाटते एक, त्याचे नाव हीन विवेक. नाना प्रवृत्तीचे लोक, प्रवृत्ती जाणती. प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे. ऊर्ध्वमुखे नाना सुखे, विवेकी जाणती. ब्रह्मांड रचना जेथून झाली, तेथे विवेकी दृष्टी घाली. विवरता विवरता लाधली, पूर्वापार स्थिती. प्रपंची असोन परमार्थ पाहे, तोची ये स्थिती ते लाहे. प्रारब्ध योगे करून राहे, लोकांमध्ये. सकळांचे एकची मूळ, एक जाणते एक बाष्कळ. विवेके करून तत्काळ, परलोक साधावा. तरीच जन्माचे सार्थक, भले पाहती उभय लोक. कारण मुळींचा विवेक पाहिला पाहिजे. विवेकहीन जे जन, ते जाणावे पशु समान. त्यांचे ऐकता भाषण, परलोक कांचा. बरे आमचे काय गेले, जे केले ते फळास आले. पेरिले ते उगवले, भोगिती आता. पुढेही करी तो पावे, भक्तियोगे भगवंत फावे. देवभक्त मिळता दुणावे, समाधान. कीर्ती करून नाही मेले, ते उगेच आले आणि गेले. शहाणे होऊन भुलले, काय सांगावे. येथील येथे अवघेची राहते, ऐसे प्रत्ययासे येते. कोण काये घेऊन जाते, सांगा नाका. पदार्थी असावे उदास, विवेक पाहावा विशेष सावकाश. येणे करिता जगदीश, अलभ्य लाभे. जगदीशा परता लाभ नाही, कार्याकारण सर्व काही. संसार करीत असताही समाधान. मागा होते जनकादिक, राज्य करिताही अनेक. तैसेचे आता पुण्यश्लोक, कित्येक असती. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला. तरी सोडीना तयाला मृत्य काही. ऐसे हे पराधेन जिणे, यामध्ये दुखणे बहाणे. नाना उद्वेग चिंता करणे, किती म्हणोनी. हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा. तरीच काही या कष्टाचा, पर्याये होतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे काळरूप नाम समास अष्टम. श्रीराम